नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मार्गशीर्ष गुरुवार विशेष आज आपण नैवेद्याची दुसरी थाळी बघणार आहे. अगदीच कमी वेळेमध्ये झटपट असे दोन पदार्थ आज आपण नैवेद्यासाठी बनवणार आहे. एक म्हणजे तिखट आणि एक म्हणजे गोड. तर इथे आज आपण मसाला पुलाव बनवून घेणार आहे, पण अगदीच कांदा न वापरता, लसूण न वापरता बनवून घेणार आहे. ह्या मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतलेले, तांदूळ बासमती घेतलेले. त्यानंतर भाज्यांमध्ये मी इथे शिमला मिरची घेतलेली, फरसबी, तोंडली, मटार घेतलेले, टोमॅटो घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, खडा मसाला, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेले आहे आणि मसाले घेणार आहे. जे आपले नेहमीचे मसाले असतात ना, ते घेणार आहे. फक्त कांदा लसूण मसाला सोडून आपल्याला यामध्ये मसाला वापरायचा आहे. आता ही झाली आपली तयारी भाताची. वेळ नसेल, अगदी संध्याकाळचं जर तुम्ही कामावरून येणार असाल, थकून येणार असाल किंवा तरीही आपल्याला देवपूजा करून पटकन असं काहीतरी नैवेद्य बनवायचं असेल, तर झटपट तुम्ही असं बनवू शकता. तेल गरम करायला ठेवलेले, जिरी आणि आपल्याला खडा मसाला घालायचा आहे, हिरव्या मिरच्या घालायच्या आहे, एक सेकंदभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो यामध्ये घालायचा, तेलामध्ये टोमॅटो परतून घ्यायचा. त्यानंतर हळद, हिंग, लाल तिखट, धने पावडर, घरगुती जो गरम मसाला केलेला असतो तो घालायचा आहे, मिक्स मसाला घरगुती घालायचा आहे आणि जिरी पूड आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची. कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये अजिबात घालायचा नाही. घरी बनवलेले जे तुम्ही मसाले असाल ते मसाले तुम्ही इथे वापरू शकता, ज्यामध्ये कांदा आणि लसणाचा वापर नाही आहे, ते मसाले. दही आपल्याला घालायचं आहे, पुदिना घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मसाला आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आहे. मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा मसाला हलवून घ्यायचा. आता काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या. भाज्यासुद्धा आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचे. थोडंसं झाकण ठेवलं की आपल्याला वाफेवरती भाज्या इथे शिजून घ्यायच्या किंवा डायरेक्ट तुम्ही इथे तांदूळसुद्धा घालू शकता. तांदूळ व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि नंतर पाणी आपल्याला यामध्ये घालायचं. आता 3 वाट्यांसाठी आपल्याला 6 वाट्या पाणी घालायचे. तांदळाच्या डबल आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. भात मोकळा सुटसुटीत जाईल. भात हलवून घेतला, झाकण ठेवायचं. अगदी 10 मिनिटात बारीक गॅसवरती भात तयार होतो. मध्ये आधी आपल्याला भात चेक करायचा. एक उकळी आली की भात खालीवर करून घ्यायचा आणि परत आपल्याला यावरती झाकण ठेवायचं. इथे मात्र गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला भात 10 मिनिटं शिजून द्यायचा आहे. बघू शकता, अगदी 10 मिनिटातच हा भात इथे बनून तयार होतो आणि एकदम मोकळा सुटीत असा हा आपला व्हेज पुलाव बनून तयार झालेला आहे. इथे आपण कांदा लसणाचा कुठेही वापर केलेला नाही आहे. आपण हा मार्गशीर्ष गुरुवारची जी आपण पूजा मांडतो त्या पूजेसाठी आजचं नैवेद्य आपण बनवून घेतोय. गाजर इथे मी किसून घेतलेले. तुम्ही किती प्रमाणात बनवताय तेवढे तुम्ही इथे गाजर घेऊ शकता. त्यानंतर 2 चमचे तूप घालून तुपावरती गाजर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. परतून घ्यायचं म्हणजे त्यातलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते उडून जातं आणि पटकनी गाजराचा हलवा आपला इथे बनवून तयार होतो, कारण गाजर पाणी नंतरनं सोडत जातं. तर तुम्ही इथे बघू शकता, परतून घेतल्याच्या नंतरनं गाजराचा कीस जो आहे तो कमी झालेला आहे. आता दुधावरची साई यामध्ये घालायची. जर तुम्हाला खवा घालायचा नसेल तर दुधावरची साई आणि 1 वाटी दूध इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. 1 किलो गाजरासाठी हे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. व्यवस्थित साई फोडून घ्यायची, हलवून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. उलटनं आपल्याला कढईमध्येच ठेवायचं आहे आणि वरनं झाकण ठेवायचं आहे. थोडीशी हवा जायला जागा ठेवायची, म्हणजे दूध आपण यामध्ये घातले त्यामुळे उतू येणार नाही. अगदी 10 मिनिटभरामध्ये आपलं गाजरं चांगली शिजली जातात. दूध थोडंसं आटलं जातं आणि घट्टसरपणा येतो. इथे आता आपल्याला काय करायचं आहे, ड्रायफ्रूट घालून घ्यायचे. आपल्याला ह्या स्टेजला ड्रायफ्रूट घातल्यामुळे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये शिजलं जातं. परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आणि
अगदीच मोठ्या गॅसवरती तुम्ही ठेवलं तर अगदी 5 मिनिट भरामध्ये दूध पूर्ण सोकलं जातं. तर इथे घट्टसरपणा आलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. आता तुम्हाला गाजराचा हलवा किती गोड लागतो त्यानुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण ठरवू शकता. जास्त गोड पाहिजे नसेल तर जास्त साखर घालू शकता, कमी गोड पाहिजे नसेल तर कमी साखर घालू शकता. विलायचीच्या आपल्या अख्खे दाण्यासकट आपल्याला सोलून घालायचे, पण अख्खे दाणे त्यामध्ये घालायचे. थोडंसं जायफळ घालायचे, विलायची पावडर यामध्ये थोडीशी घालायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मिल्क पावडर अगदी थोडीशी मी इथे घालून घेतलेली. 2-3 चमचे एवढी मी मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं, शिरा ते हलवा आपला जरासा असा आवळून राहतो, जास्त असा पातळ होत नाही. आणि इथे गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि मोठ्याच गॅसवरती आपल्याला हा सारखा हलवत राहायचा. सगळ्यात शेवटी 1 चमच्याभर तूप मी इथे घालून घेतलेले आहे. आता इथे मी सारखं हलवत राहणार आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे. गॅस मोठा ठेवला असेल तर सारखं हलवत राहायचं, किंवा सारखं हलवत राहायला जमलं नाही तर गॅस मिडियम ठेवूनच अधनं-मधनं हलवत राहायचं. पण हलवत राहायचं. एकदा साखर घातली की हलवा खाली करपला जातो. बघू शकता असा घट्ट करून घ्यायचा आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण आज मार्गशीर्षची दुसरी थाळी इथे बघितलेली आहे. छान अशी मोकळा सुटसुटीत आपण कांदा लसूण न घालता व्हेज पुलाव बनवून घेतलेला आहे. आणि गोडाच्या पदार्थामध्ये आज आपण हलवा बनवून घेतलेला आहे. गाजराचा सीझन चालू झालेला आहे आणि आपली हिवाळ्यातली म्हणजे थंडीतली आपली पहिली रेसिपी ही बनवून तयार झालेली आहे.